गोडाऊनच आहे ते, मिरच्याचेच गोडाऊन आहे. जाऊ द्या मित्रांनो, तुम्ही बघू शकत असाल आंध्र प्रदेशमधील गुंटूर या ठिकाणची ही मिरच्याची गोडाऊन आहेत. आपल्या इकडं धान्य वगैरे जसं साठवलं जाऊ द्या, फास्टमध्ये शॉर्ट लावईल. धान्य वगैरे जसं धान्याचे वगैरे दाना बाजार असतात, शेळ्या मेंढ्याचे आठवडे बाजार असतात, भाजीपाल्याची मंडई असते, तशी या ठिकाणी तुमच्या आमच्या जेवणाला चव आणणारी जी लाल मिरची असते त्या लाल मिरचीचं हे मार्केट आहे. बरेचसे गाड्या दाखवायचे राहून गेले, त्याच्या पाठीमागं 6-7 गाड्या गेलेत, पण व्हिडिओ चालू आत्ताशी केला आहे. तर भावांनो, तुम्ही बघू शकत असाल मिरच्याचा खूप मोठी उत्पन्न आणि व्यापार आंध्र प्रदेशमधील गुंटूर या भागातून केला जातो. तुम्ही बघू शकत असाल खचाखच ट्रॅक्टर ट्रॉल्या भरून अशा या ठिकाणी मिरच्या आणल्या जातात. मैदानात सुद्धा तुम्ही बघाल एवढ्या मोठ्या प्रमाणात हे सर्वसामान्यांच्या व गरीब श्रीमंताच्या स्वयंपाकाला चव आणणारं तिखट ज्याला म्हणलं जातं, इंग्लिशमध्ये चिली म्हणतात, हिंदीमध्ये मिर्च म्हणतात आणि मराठीमध्ये मिरची म्हणतात. तर ही मिरची सर्वांचे कालवण ठसकेबाज करण्यासाठी कर्नाटक राज्यातील गुंटूर जिल्ह्यामध्ये पिकवली जाते. आंध्र प्रदेशमधील गुंटूर जिल्ह्यामध्ये पिकवली जाते. तुम्ही बघू शकत असाल, तुम्ही म्हणसाल जाधव ही काय लिहिलंय इंडू गुंडू जिलेबीच्या येड्यावाने, परंतु भावांनो आंध्र प्रदेश हे असं राज्य आहे की त्या राज्यामध्ये त्यांच्या मातृभाषेला अभिजात दर्जा असून ते फक्त आणि फक्त स्वतःच्या मातृभाषेतच बोर्ड लावतात. इतर कोणती भाषा त्यांना आवडतही नाही आणि स्वतःच्या भाषेवरती इतर भाषेचा ते पगडा किंवा दुसऱ्या भाषेची दादागिरी सुद्धा खपवून घेत नाहीत. तिथल्या माणसांना म्हणजे नावं ठेवत नाही, परंतु हिंदी सुद्धा मोडकं तोडकं जुजबी बोलता येतं, ते पण सुशिक्षित लोक असतील किंवा आमचे मुसलमान बांधव असतील तर चांगलं हिंदी येतं. तर अशा ह्या आंध्र प्रदेश राज्यातून आपण आता आपल्या महाराष्ट्र राज्यातील क्रांतिकारकांची भूमी सातारा जिल्हा, पत्री सरकार क्रांतिसिंह नाना पाटलांचा जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा, या ठिकाणी आपण परत चाललेलो आहे. धन्यवाद.